ज्ञानसिद्धं तपस्सिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं स्वयं सिद्धम् अहं वन्दे सिद्धारूढयतीश्वरं सिद्धारूढयतीश्वरम् गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां बुद्धिप्रदां शारदां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्ति। परमपूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती ब्रह्मस्वरूपी जगद्गुरु जगद्वंदे सिद्धार्थ स्वामीजींच्या दिव्यचरणी नतमस्तक हो. त्यांचे स्वरूप श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आम्हा सर्वांचे आत्मोद्धारक सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करू. अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करू. उपस्थित साधक बंधूंच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करू. प्रिय साधक बंधूंनो, आपण सद्गुरु आणि ईश्वराच्या कृपेने श्री विचार चंद्रोदय या वेदांत ग्रंथावर चिंतन करत आहोत. आपण मंगलाचरण करत असताना रोज 5-6 श्लोक म्हणत आहे. तर पहिल्यांदा आपण सुरुवातीला गुरूंचा जो मंत्र म्हणतो, ज्ञानसिद्धं तपसिद्धं, नेहमी गुरु परंपरेला वंदन करायला पाहिजे. अगोदर सर्वात अगोदर आपण ज्या गुरुच्या परंपरेत आहोत त्या गुरु परंपरेचा वंदन करायला पाहिजे. त्याच्यानंतर विघ्नहर्ता जे गणेशजी आहेत, खूप विघ्न येतात. श्रेयांसी बहुविघ्नानी, जितकं उत्तम कार्य करता तुम्ही त्याला खूप विघ्न येतात. चांगलं काम करायला विघ्न येतातच. त्यामुळे विघ्नहर्ता जो गणेश भगवान आहे, बुद्धी देवता पण आहे, विघ्नहर्ता पण आहे, तर त्यांचं वंदन करायला पाहिजे. त्याच्यानंतर सरस्वती माता, जे आपण अध्ययन करत आहे ते कळायला पाहिजे ना, जसं आहे तसं. त्यासाठी सरस्वती मातेचं सुद्धा वंदन करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण श्रीकृष्ण भगवंताचा स्तुती करतो. का? जे अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे, चित्ताचा देवता जो आहे तो श्रीकृष्ण भगवान आहे. म्हणजे तुम्हाला स्मरण करणारा, स्मरण करवणारा जो देव आहे तो कृष्ण आहे. मग काम झालं, पुढचा पाठ मागचा सपाट होऊ नये म्हणून पाठीमागचा पण
ज्ञात असावं यासाठी श्रीकृष्ण भगवंताची कृपा असावी म्हणून त्यांची स्तुती करायचं. आणि शेवट जे आपण ओम सहनवतु सहनवतु का म्हणायचं, त्याचा खूप छान अर्थ आहे. सह नव अवतु सह नव भुनक्तु, म्हणजे इथे गुरु शिष्य जे आहेत त्या दोघांचं एकत्रितपणे उत्कर्ष हो, एकत्रित ज्ञान हो, एकत्रित त्यांचा कीर्ती पसरो, एकत्रित त्या दोघांचं रक्षण हो आणि दोघांमध्ये कधीही द्वेष येऊ नये अशी प्रार्थना करणारा हा सहनावतु सहनवतु हा मंत्र आहे. तर किमान या 5 मंत्राचं तरी रोज मंगलाचरण व्हायला पाहिजे. आणि शेवट जो आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं, तो काय सांगतो की परिपूर्ण परमात्मा एक आहे, शेवट परमात्मा एकच राहतो, तोच परमात्मा मी आहे हे सांगणारा तो एक श्लोक आहे. तर त्यामुळे या श्लोकांचं नित्य तोंडपाठ व्हायला पाहिजे आम्हाला सर्वांना. ते पुरुष इच्छा विषय आम्ही तुम्हाला तर प्रवचनाच्या पूर्वी साधक बंधू म्हणून साधकांनी तोंडपाठ करायला पाहिजे. हे जे श्लोक आहे, मंगलाचरण आहे, पुरुष इच्छा विषय वगैरे, तर ते सर्व करून नेहमी आरंभाने समापन मंगलाचरणाने व्हायला पाहिजे. तर आपण काल पुरुषार्थ सो क्या है, पुरुषार्थ कशाला म्हणावं, सर्व पुरुषों की इच्छा का जो विषय सो पुरुषार्थ है हे घेतलो आपण. आणि त्याच्यानंतर सर्व पुरुषों को किसकी इच्छा हुए, पुरुषार्थ म्हणजे काय हो, सर्व काय म्हणाले ते, सर्व पुरुषों की इच्छा का जो विषय सो, सर्व पुरुषांना जे इच्छाचा विषय होतो त्याला पुरुषार्थ. पुरुष म्हणजे काय म्हणलो होतो आपण, जीव. प्रत्येक जीवाला कशाची इच्छा होते त्याला पुरुषार्थ म्हणावं. मग प्रत्येक पुरुषाला कशाची इच्छा होते, सर्व पुरुषांना सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेच इच्छा होते की नाही. मुंगीपासून हत्तीपर्यंत मला कधीही दुःख होऊ नये आणि आलेलं सुख कधीही सोडून जाऊ नये ही जी इच्छा करते ती प्रत्येकाची इच्छा आहे, हेच पुरुषार्थ आहे. मग हे म्हणजे काय, तर ते म्हणाले सर्व दुःखन की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती यही मोक्ष का स्वरूप है. म्हणजे यालाच मोक्ष म्हणावं. मोक्ष म्हणजे आपलं खूप काही कसरती आहेत, ते मोक्ष नव्हे असं सांगून त्यांनी म्हणाले की सर्व दुःख म्हणजे काय आहे. काल आपण पाहिलं, अज्ञान सहित जन्म मरणाधिक दुःख कहिये हे. म्हणजे तुम्हाला भेटले ते भेटले, अज्ञान सहित जन्म मरणाधिक, जन्म होतानाही दुःख आहे, मरतानाही दुःख आहे आणि मध्ये तरी दुःखच दुःख आहे. म्हणून अंत्यकाळापेक्षा मध्यकाळ कठीण असं म्हणतात, कुठे लिहिलेलं आहे. तर काय दुःखच दुःख आहे आणि याला सर्व दुःखाला मूळ कारण अज्ञान आहे, स्वरूपाचा अज्ञान, याला दुःख म्हणाले. पुढे काय म्हणाले, निवृत्ती, या सर्व दुःखाची निवृत्ती होणे. निवृत्ती म्हणजे काय, ते काय म्हणाले, मिथ्यापणे का निश्चय रूप बाध निवृत्ती आहे. म्हणजे हे शरीर मन प्रपंच हे सगळं मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय, प्रतितत्वे सती अप्राप्तित्व मिथ्यात्व. म्हणजे काय, संस्कृत आहे, प्रतितत्वे सती अप्राप्तित्व मिथ्यात्व म्हणजे काय. आता मला सांगा, सुलभा जोडे, सुलभा कुठे आहे सांगा असं म्हटलं. सुलभा माहिती आहे की नाही तुम्हाला, दाखवा स्पर्श करून कुठे आहे सुलभा. ती शरीर आहे, कुठे कुठे तुम्ही टच करता तिथं वेगळं नाव आहे. इथं टच केला कपाळ आहे, इथं केस आहे, इथं कान आहे. ते सुलभा म्हणणारी वस्तू कुठे आहे, नाही, सगळं मिळून शरीर आहे. जीव आहे, सूक्ष्म शरीर आहे, स्थूल शरीर आहे, कारण शरीर आहे, हो की नाही. आता ही खुर्ची आहे, खुर्ची नाम आहे. आता खुर्ची कुठे आहे सांगा, जिथं स्पर्श करा तिथे लाकूड आहे.
म्हणजे दिसतो पण नसतो, याला मिथ्या म्हणतात. हो की नाही? कालचा दिवस आज आहे का? आत्ताचा क्षण उद्या असणार आहे का? हे काल नेहमी असणार आहे का? नाही. वस्तू असणार आहे का? हे माईक नेहमी असणार आहे? किती दिवस राहील? हे शरीर किती दिवस राहील? म्हणजे फक्त दिसतो, हुडकायला गेलं तर सापडत नाही, याला मिथ्या म्हणतात. हे मिथ्या आहे असं निश्चय करणे म्हणजे निवृत्ती. दुःख नाहीच आहे. सर्व दुःखों की निवृत्ती म्हणले ना. दुःख, अरे जन्म नाही आणि मरणही नाही म्हटल्यावर दुःख कुठं असणार आहे? जेव्हा तुम्ही आत्मज्ञानाचं स्वरूपाचं ज्ञान होईल, जन्म मरण मिथ्या आहे. जसं स्वप्नामध्ये तुमचा जन्म झाला, स्वप्नामध्ये तुमची मृत्यू झाली, तुम्हाला काय झालं का? होईल का काय? स्वप्नात तुम्हाला जेलमध्ये टाकले किंवा काहीतरी उपाशी आहे, हात तुटलं, पाय तुटलं, मृत्यू झाला, काही झालं, काय फरक पडणार आहे का? त्याचप्रमाणे मी जर आत्मस्वरूप आहे असं जाणून घेतलं तर त्यानंतर जन्म मरणच खोटं आहे, शरीर खोटं आहे. सिद्धार्थ स्वामीजींचं झालं की नाही? सिद्धार्थ स्वामीजीने काय म्हणाले की आकाशाचा प्रलय होतो. त्यांच्या घरी जे शास्त्र चालू होतं, वीरभद्र स्वामीजींनी म्हणाले की पंचमहाभूतांचं प्रलय होऊन सगळं नाश होणार आहे. हे माणूस जो आहे या शरीरालाच मी म्हणून बसलेला आहे, किती खोटं आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ स्वामीजी विचारले, आकाशाचा प्रलय कसा होतो? कसा होतो? कसं होतो? आता पाणीचं प्रलय म्हटलं बाबा, म्हणजे काय? पाणी अगदी उष्णता येऊन 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 पाणी नष्ट होऊन जाईल. पृथ्वीचं घर्षण होऊन सगळं पावडर होऊन जाईल. असं काहीतरी कल्पना करू ना आपण. प्रलय म्हणजे अग्नी खूप वारा आला की अग्नी विझून जाईल. वारा जसं ते वायुदेव पवनदेवने सगळं खिचून घेतलं तर वायू पण नाश होईल. पण आकाश कसा नाश होईल? हा सिद्धार्थ स्वामीजींनी प्रश्न विचारला. सामान्यपणे उदाहरण द्यायला गेलं तर झोपेमध्ये नाश आहे की नाही सगळं? प्रलय म्हणतो. प्रलय 4 प्रकारचे प्रलय आहे. कुठले? खंड प्रलय, नित्य प्रलय, महाप्रलय, आत्यंतिक प्रलय. लिहून घ्यायला पाहिजे सगळं. उद्यापासून एक नोटबुक घेऊन या, त्याच्यामध्ये लिहित जा. काय हो? नित्य प्रलय. प्रलय म्हणजे नाश होणे. सामान्यपणे लय म्हणजे नाश होणे, प्रलय म्हणजे नाश होणे. रोज नित्य प्रलय म्हणजे रोज झोपेमध्ये प्रपंच जे नाहीसा होतो त्याला नित्य प्रलय म्हणतात. झोपेत प्रपंच नाहीये त्याला नित्य प्रलय म्हणतात. खंड प्रलय म्हणजे ते तुमचं सुनामी आला केदारनाथ मध्ये, तो खंड म्हणजे काही भागात जो नाश होणे त्याला खंड प्रलय म्हणतात. महाप्रलय म्हणजे 4 युग संपल्यानंतर जो प्रलय होणार आहे त्याला काय म्हणतात? महाप्रलय म्हणतात. म्हणजे 4 युगानंतर सगळं नाश होतं. आत्यंतिक प्रलय म्हणजे ज्ञान झाल्यानंतर प्रपंच नाहीच हे जेव्हा कळतं त्याला आत्यंतिक प्रलय. म्हणजे काय? हे बाकीचे जे प्रलय आहेत ना, आता नित्य प्रलय, झोपेत प्रलय आहे, उठलं की परत प्रत्यक्ष आहे. खंड प्रलय काही दिवसासाठी, परत तिथे बिल्डिंग होतात. 4 युग संपल्यानंतर प्रलय होतो पण परत सृष्टी होते. हे आत्यंतिक प्रलय म्हणजे काय? एकदा ज्ञान झालं रे झालं तर प्रपंच नाहीच हे निश्चय होतो, त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. तर इथे निवृत्ती म्हणजे काय? नाहीये, खरोखर हे वस्तू नाहीये असं जाणणं, याला निवृत्ती म्हणतात. पुढे काय? परमानंद की प्राप्ती. परमानंद बद्दल आपण चर्चा केली का? परमानंद म्हणजे काय? काय ऍबसेंट. निरतिशय, निरंतर, निरपाधिक म्हणजे काय? जो सुख आहे कोणत्याही वस्तूने उत्पन्न झालेला नाहीये त्याला निरुपाधिक म्हणतात. निरंतर म्हणजे काय? विषय सुखासारखं हे क्षणिक नाहीये, अखंड कंटिन्यू आहे. आणि निरतिशय, निरतिशय म्हणजे
या विषय सुखामध्ये एक सुख दुसऱ्या सुखापेक्षा कमी जास्त आहे, पण हा जो सुख आहे याच्या पलीकडचा सुख कुठलाच नाही, अगदी सर्वोच्च सुख, याला परमानंद म्हणतात. प्रत्येकाला हेच पाहिजे ना, प्रत्येकाला हेच पाहिजे ना. परमनंट गाडी पाहिजे, परमनंट घर पाहिजे, परमनंट काय काय नोकरी पाहिजे, हो की नाही? काय हा नाही ते आपण सांगू शकत नाही भाषणामध्ये सगळं परमनंट पाहिजे म्हणता, मग सुख का परमनंट नकोय? तो सुख परमनंट पाहिजे म्हणजे मुमुक्षु होणे. मुमुक्षु काय म्हणतो आपण? मुमुक्षु म्हणजे काय आणि संसारी म्हणजे काय? संसारी म्हणजे संसाराच्या गोष्टीमध्ये छोट्या छोट्या क्षणासाठी सुखासाठी धडपड करणे, त्याला संसारी अज्ञानी म्हणतो आपण. पण ते जर आम्हाला अखंड कधीही न संपणारा, कशानंही न उत्पन्न होणार म्हणजे अनायास. आता सुख पाहिजे म्हणजे पैसे पाहिजे म्हणजे किती कमावं लागतो, जेवण पाहिजे म्हणजे किती परिश्रम करावा लागतो. हा जो सुख आहे याला काही परिश्रम नाहीये. शांत बसल्या ठिकाणी काहीही न करता अखंड एक रस असणारा जो आनंद मिळतो तो परमानंद. आणि पुढे काय म्हणतात? हा परमानंदाची प्राप्ती म्हणून दिलेली आहे. प्राप्ती म्हणजे काय? अगोदर नव्हतं आता मिळालं असं नाहीये. प्राप्तस्य प्राप्ती कंठाभूषण की नाही, काल सांगितलं ना आपण. जे रिव्हिजन घेतोय काय, नवीन लोक येत आहेत रोज, 2-1-2-1-2. कंठाभूषण की नाही म्हणजे गळ्यामध्ये एक हार जो होता महिलेचा, तो स्नान करत असताना ते रोज काढून ठेवायचे. स्नान करण्यापूर्वी स्नान झाले की परत घालायचे. पण त्या दिवशी ती विसरली आणि स्नान करत असताना तो समोर असणारा जो हार आहे तो पाठीमागे गेला. तिला वाटलं हरवला. मग ती सगळं गावभर हुडकली, भेटला नाही. मग नंतर कोणीतरी सांगितलं, अरे तुझ्या गळ्यातच आहे म्हणजे, अरे भेटलं म्हणली. ती हरवलं होतं का? ते तिथंच होतं, विसरलं होतं. तसं इथे सुद्धा परमानंद इथंच आहे, विसरलोय आपण. म्हणून इथे काय म्हणत आहे? परमानंद की प्राप्ती. यह मोक्ष का स्वरूप, यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे काय? मी करता आणि भोगता आहे असं न समजणं आणि स्वस्वरूपाला जाणणं, याला काय म्हणतात? मोक्ष. कळलं काय? कळलं? थोडं काय करूया आपण, थोडं पेंडिंग आहे. पेंडिंग काय आहे? काल आपण गुरु 6 प्रकारचे गुरु आपण पाहत होतो. लक्ष द्या. गुरु म्हणजे काय, किती प्रकारचे गुरु, इतके डेफिनेशन आहेत गुरूंचे. एकेकाचं व्याख्यान करायला गेलं खूप लंबा चौडा आहे. पण कैवल्य पद्धती नावाच्या ग्रंथाच्या ज्ञान प्रतिपादन स्थळामध्ये गुरुचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. जगामध्ये जितके काही लोक आहेत त्या प्रत्येकाला गुरु आहे. ते गुरु कसे कसे आहेत ते सांगत आहेत. पहिला येतो निषेध गुरु. निषेध गुरु म्हणजे काय? जो पापाचरण करून, लोकांना दुःख देऊन, लुटून, परस्त्रियांना हरण करून, जे काही पाप, अत्यंत पाप कर्म करून जे सुखासाठीच पाप कर्म करतात, हो की नाही? प्रत्येक जण सुखासाठीच करतो. हे जे घोटाळे करतात, जे काही करतात, लोकांना मारतात, लुटतात, हो की नाही? स्त्रियांना पळवतात, जे काही करतात सुखासाठीच करतात. पण हे करत असताना तुला फार कष्ट होतो, पोलीस जेलचा भीती आहे, त्यामुळे तू काय कर, ते सोड. मी तुला दुसरा उपाय सांगतो. काय? बसल्या ठिकाणी तू मंत्र जप कर. वश्याकर्षण आदी मंत्र आहेत. इथंच बसल्या ठिकाणी तो व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येतो, स्वतःहून त्याचं प्रॉपर्टी तुझी होते. असा मंत्र सांगणारे जे आहेत त्यांना निषेध गुरु म्हणतात. मग यांना गुरु कसं म्हणायचं? हा पण दोष आहे की नाही? दुसऱ्याची स्त्री आमच्याकडे येणे, दुसऱ्याचं संपत्ती आमच्याकडे येणे, असं शिकवणाऱ्याला गुरु कसं म्हणायचं? तर तिथे काय म्हणतात, तो अति पाप करायचा, त्या स्त्रीला, त्या माणसाला मारूनच टाकायचा तो जीवाने. पण त्याच्यापेक्षा आता काय,
जास्त पाप करत होता, आता 1-2 पाप करत आहे. मग त्याच्यामध्ये पण काय, तो मंत्र जप करतो केल्यावर थोडी सिद्धी होणार आहे. मग गुरुकडे जातो, अहो तुम्ही सांगितलं होता ते मंत्र मी जप केलं आणि सिद्धी झालीच नाही, मला पैसे मिळालेच नाही. मग तो काय सांगतो गुरु, अरे तसं नाही आहे, काहीतरी दोष आहे तू करत असता. मग काय करायला पाहिजे, थोडं काहीतरी दान पुण्य कर, मग तुला मिळून जाईल. मग त्या आशापोटी तो दान करतो. दान केल्यानंतर त्याला सिद्धी प्राप्त होते न होते झाल्यानंतर, म्हणजे काय, एकूण एक काय, या मंत्र उच्चारणामुळे जे काही सिद्धी प्राप्त झाली, या जन्मात सुखी होईल तो, पण पुढच्या जन्मात नरकात जाईल. का, दुसऱ्याला त्रास देऊन हा सुख गेलाय. म्हणजे हा इथं निषेध गुरुचं संपलं. आता पुढे काय करतो हाच गुरु, तो जो व्यक्ती आहे आता सुधारले, तो जप वगैरे करू लागलाय, त्याला काय म्हणतो, अरे तू आता जे काही सुख भोगत आहे, आता सुख भोगत आहे तो, पण पुढच्या जन्मात मात्र तू नरकात जाशील, म्हणून तू काय करायला पाहिजे, आता ते सोडून दे. मग काय सांगतात पुढचे गुरु, सांगतात मी एक असं उपाय सांगतो तुला, इथं पण सुख आहे, पुढच्या जन्मात पण सुख आहे. इथं पण सुख आहे, पुढच्या जन्मात पण सुख आहे. मग त्याला काय करायला पाहिजे, यज्ञ यागादी करून इंद्रादी देवतांना प्रसन्न कर. यज्ञ वगैरे करतात की नाही, यज्ञ याग वगैरे ते करून इंद्रादी देवतांना प्रसन्न कर. नाही, लोकांसाठी तलाव विहीर उद्यान बांध, जेणेकरून लोक तुला स्मरण करतील. याच्यामुळे तुला काय होईल, या लोकात म्हणजे जिवंत असताना सुखही भेटेल, कीर्तीही भेटेल, आणि मृत्यूनंतर स्वर्गादी लोकात पण तू जाऊ शकील, तिथं पण सुख असेल. असं सांगणाऱ्या गुरुंना काय म्हणतात, यज्ञादी पुण्य कर्म कर, असं सांगणाऱ्यांना काम्य गुरु म्हणतात. काय, दुसरे गुरु आहे काय, काम्य गुरु. ते निषेध सांगणारे निषेध गुरु, म्हणजे जे सांगायला नको होतं ते सांगितले म्हणून त्यांना निषेध गुरु. याने काय सांगितलं, कामना. कामना म्हणजे काय, या लोकातही सुख पाहिजे, कीर्ती पाहिजे, पुढे गेल्यानंतर स्वर्गात जायला पाहिजे, ही कामनाने जो कर्म करायला सांगतात यांना काम्य गुरु म्हणतात. पुढे आता पुढे हे सगळं का सांगत आहे, आपण कुठे आहे पहा, आपण कुठे आहे पाहायचंय, आपल्याला कुठले गुरु पाहिजे ते पाहायचंय. तिसरे काय म्हणतात, तू हे यज्ञ याग आदी करत बसला, हे जे भोग आहेत हे स्वर्गात नेतात, परत तुला खाली आणतात. क्षीणे पुण्ये मर्त्य लोके विशंती, भगवद्गीतेत सांगितलेलं. म्हणजे हे असं आहे, हे नित्य सुख नाहीये, क्षणिक आहे आणि येणं जाणार आहे, खूप कष्टदायक आहे. त्यामुळे तू काय कर, हे जे स्वर्ग म्हणत आहे ना, स्वर्गामध्ये सुद्धा, स्वर्ग सुखामध्ये सुद्धा 3 दोष आहेत. कुठले, सातिशय, क्षय, पतन. सातिशय म्हणजे काय, स्वर्गामध्ये सुद्धा पोस्ट्स आहेत. आता जसं तुमच्या ऑफिसमध्ये असतो की नाही, शिपाई असतो, क्लर्क असतो, मॅनेजर असतो, हे असे क्रम आहेत की नाही, त्याप्रमाणे स्वर्गात सुद्धा तिथं सामान्य लोक, त्याच्यानंतर अधिकारी लोक, त्याच्यानंतर वर इंद्र, हे एकमेकापेक्षा सुख तिथं पण कमी जास्त आहे. याला सातिशय म्हणतात. क्षय म्हणजे काय, पुण्य संपलं की परत तिथं ढकलून देतात, परत तिथंच यावं लागतं जमिनीवर. क्षय. पतन, क्षय म्हणजे कमी होणे, कमी सुख असणे, आणि पतन म्हणजे खाली येणे पुन्हा. तर हे तिन्ही दोष असल्यामुळे हे जे स्वर्ग सुख आहे हे नित्य सुख नाही आहे. त्यामुळे तू याच्या पाठीमागे पडू नको. आता काय करायला पाहिजे, नित्य सुख मी सांगतोय जे मोक्ष आहे ते तू कर. असं मग आता ते नित्य सुख कसं होईल, तुझे मन इंद्रिय सगळे संयम ठेव. तुझे मन इंद्रिय तुझे जे काही कर्म आहे ते अगदी संयमाने राहा, मग काय आहे तू मोक्षाला अधिकारी होशील. असं जे सांगतात, शम दम उपरती तितिक्षा क्षमादी सद्गुणवान हो, असं सूचना केल्यामुळे सूचक गुरु
किती छान सांगितलं ना, सूचना केल्यामुळे सूचित गुरु. तिथं कामना सांगितल्यामुळे काम्य गुरु, तिथं निषेध मंत्र सांगितल्यामुळे निषेध गुरु. तर याच्या पुढे परत काय आहे, वाचक गुरु. वाचक गुरु काय करतो, आता काही लोक असतात बघा, अगदी कोणाला त्रास देत नाही, जे सात्विक लोक असतात, जे जेवावं जेवतात, जे पाहावं पाहतात, अगदी रोज मंदिराला जातात, येतात, दान करायचं करतात, जे काही करायचं करतात, पण हे वेदांत म्हणून काही चिंतनच करत नाही. मग त्यांना काय सांगतात हे वाचक गुरु, अरे तू फक्त हे सात्विक गुण घेतला आणि निवांत बसला तर काय होणार नाहीये, व्यर्थ होईल तुझं जीवन. त्यासाठी तू काय कर, तत्व तात्विक विचार कर. हे जे तू सगळं केला याचा उपयोग काय आहे, तत्वचिंतनासाठी आहे. तू तत्वचिंतन कर. का, हे जे प्रपंच आहे हे त्रिपुटी आहे. आता त्रिपुटी काय ते पुढे येणार आहे, ते एक्सप्लेन करत बसत नाही. प्रपंच जो आहे तो खोटा आहे आणि हे प्रपंचाला जाणणारा जो साक्षी आहे तो सत्य आहे. तू हे जाणून घे असं जे सांगतो ना, म्हणजे हे सत्य वस्तूचा विचार कर, असत्य वस्तूला सोडून टाक. हेच वेदामध्ये सांगितलेलं आहे. वेद जे आहे ना, वेदामध्ये हेच सांगितलेलं आहे. त्यामुळे तू अवश्य वेद वाक्यांचा विचार कर, सत्य ते समजून घे. उगाच असंच सद्गुणी होऊन बसून राहू नको, नाहीतर निरर्थक ठरेल. असं उपदेश करणाऱ्याला वाचक गुरु म्हणतात. वाचक गुरु. आता पुढे आहे कारक गुरु. कारक गुरु म्हणजे काय, हे जे नाम रूपात्मक जो जगत आहे तो खोटा आहे आणि याच्यामध्ये जो परमात्मा आहे तो सत्य आहे. कसं, तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे की नाही, रुद्राक्ष वगैरे माळ आहे तुमच्या गळ्यामध्ये, हो की नाही. त्या प्रत्येक माळामध्ये मणीमध्ये दोरी आहे. दोरा आहे ना, तो दोरा कॉमन आहे. हा जो मणी जरी गेला तरी दोरा राहतो, एक मणी जरी तुटला पडला पण दोरा मात्र राहतो. तसं हे जगत खोटं आहे, पण जगत ज्याच्यावर थांबलेला आहे तो परमात्मा सत्य आहे. तो शिव आहे, तो जीव आहे. शिव आणि जीव त्याच्यामध्ये वाच्यार्थ आणि लक्षार्थ दिलेला आहे. ते तुम्हाला एवढं लवकर कळत नाही, वरून जातो म्हणून जास्त एक्सप्लेन करत नाही. शिव आणि जीवाचं ऐक्यत्व सांगणारा जो आहे त्याला काय म्हणतात, कारक गुरु. शिव वेगळा नाहीये, जीव वेगळा नाहीये, दोघांचं स्वरूप आत्माच आहे. त्यामुळे तो आत्मस्वरूपी शिव आहे असं सांगणारा जो आहे त्याला कारक गुरु म्हणतात. शेवट येतो विहित गुरु. विहित गुरु म्हणजे काय, शिवाची पत्नी कोण, पार्वती. मग जर मी शिव म्हणलं तर पार्वती माझी काय होईल, असं संशय येतो की नाही. शिव एवढं मोठं सृष्टी केलेलं आहे, मी छोटा जीव आहे, माझं कोणी ऐकत नाही, मी अल्पज्ञ आहे, माझं कॉमन नॉलेज थोडंसं नॉलेज आहे. परमात्म्याचं खूप मोठं नॉलेज आहे, त्याला सगळं एकदम कळतं. मग तो परमात्मा आणि मी जीव कसं एक होऊ शकतो. हे एवढं सगळं प्रपंचात आम्ही फिरतो, खातो, हे करतो, ते करतो, हे कसं काय खोटं होऊ शकतो. असं ज्याला संशय असतं त्याचं संशय दूर करून तोच परमात्मा आहे हे सिद्ध करून अनुभव करून देणारा जो आहे तो शेवट विहित गुरु. असे 6 प्रकारचे गुरु आहेत. तर आपण कळलं हे जस्ट एक्स्ट्रा नॉलेज आहे, याच्यात नाही आहे. म्हणजे तुम्हाला गुरुबद्दल माहीत असावं, किती प्रकारचे गुरु कसे असतात ते सांगतात. की जसे प्रत्येकाचा अधिकार अनुसार वेगवेगळा उपदेश असतो. काय हो, आता जो मारहाण करतो त्याला ते वश्याकर्षणादी मंत्र आहे, हो की नाही. जो मारहाण करत नाही त्याला तो उपदेश नाही आहे. पुढे काय झाला, तो निषेध गुरु झाला. पुढे काम्य गुरु म्हणजे काय, पुण्यादी कर्म कर. जो करत नाही पुण्य कर्म त्याला पुण्यादी कर्म कर, स्वर्गाला जायचं असेल तर. असे जे या लोकाचं परलोकाचं सांगून त्याला उपदेश करणं हे काम्य गुरु. अरे ते खरं आहे, जो करतो ना काम्य, जो करत नाही त्याला काम्य. मग जो काम्य करत आहे
त्याला काय सांगतात, अरे हे खरं नाही आहे, काय कर तू, सगळे इंद्रिय वगैरे निग्रह कर, हे सूचक गुरु. असं प्रत्येकाच्या अधिकारानुसार उपदेश वेगवेगळा आहे. त्यामुळे गुरु एकच आहे, उपदेश वेगवेगळा आहे. प्रत्येक समोर बसलेल्यांचा अधिकारानुसार वेगवेगळा उपदेश असतो. त्यामुळे गुरु कसा असावा, तर शेवट तो विहित गुरु. विहित गुरु म्हणजे मीच परमानंद सच्चिदानंद रूप परमानंद रूप परमात्मा आहे असं अनुभव करून देणारा आणि जन्म मरणाच्या या गळख्यातून सोडवणारा जो आहे तो खरा गुरु आहे. ठीक आहे, कळालं? आता पहा, सर्व दुखन की निवृत्ती और परमानंद की प्राप्ति सो क्या है, यही मोक्ष का स्वरूप है. मोक्ष म्हणजे स्वर्गाला जाणे, वैकुंठाला जाणे, परत काय कैलासाला जाणे, हे सगळं खरा मोक्ष नव्हे. खरा मोक्ष म्हणजे काय, मी सच्चिदानंद रूप आहे हे समजून घेणे, याला मोक्ष म्हणतात असं सांगितले. ते पुढे काय, आता प्रश्न येतो, तुम्हाला सगळ्या इथं बसलेल्यांना मोक्ष पाहिजे ना, का नाही? मोक्ष पाहिजे. मग तो मोक्ष कसा मिळतो, पुढचा प्रश्न आहे. मोक्ष 4 नंबर प्रश्न, 4 नंबर प्रश्न 4 पेजवर आहे पहा. मोक्ष किससे होवे है, भेटलं का? मोक्ष किससे होवे, मोक्ष ब्रह्म ज्ञान से होवे है. मोक्ष कशाने होतो, ब्रह्माचा ज्ञानामुळे. ब्रह्म आणि ब्रह्मा दोन आहेत, हे गडबड होऊ नये. ब्रह्मा शेवटी आ असेल तर तो सृष्टी तयार केलेला चतुर्मुख ब्रह्मा. ब्रह्मा त्याला ब्रह्मा म्हणतात. ब्रह्मा विष्णू महेश मधला तो ब्रह्मा. इथं ब्रह्म म्हटलेलं आहे, शेवटी अ आलेला आहे. ब्रह्म म्हणजे जो निर्गुण निराकार सच्चिदानंद रूप जो परमात्मा आहे, सर्वात मूळ जो आहे त्याला ब्रह्म. पहा, नाव वेगवेगळं आलेलं आहे, वस्तू एकच आहे. आता हे आई लोक असतात की नाही, तुमच्या मुलांना तुम्ही आई, पतीला पत्नी, सासूबाईला सून, हो की नाही, आईला मुलगी. तुम्ही वेगळा आहे का? तुम्ही जसं एक आहे, त्या सासूबाई आहेत म्हणून तुम्ही सून, हे पती आहे म्हणून तुम्ही पत्नी, ते मुलगा आहे म्हणून तुम्ही आई, हो की नाही? तसं इथं हे जे ब्रह्म आहे, शिव आहे, विष्णू आहे, ईश्वर आहे, गणपती आहे, सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, जे कोणी देवता आहेत ते सर्व ब्रह्मच आहेत, म्हणजे एक परमात्माच आहे. कार्यामुळे वेगवेगळं नाव आहे त्यांना. ब्रह्म शब्दाचा अर्थ काय, बृहत्वात इति ब्रह्म, सर्वेभ्यो बृहत्वात इति ब्रह्म. म्हणजे काय, सर्वात मोठा जे आहे ते ब्रह्म. पाणी सर्वात छोटं पृथ्वी आहे, पृथ्वीपेक्षा जास्त काय पाणी आहे, 3 पट आहे. पाणीपेक्षा मोठं अग्नी आहे, अग्नीपेक्षा मोठं वायू आहे, वायूपेक्षा मोठं आकाश आहे, आकाशापेक्षा मोठं म्हणजे अनलिमिट, ज्याला बाउंड्रीज नाहीये, तो कोण आहे, परमात्मा आहे. तो बाउंड्रीलेस खूप मोठा आहे हे सांगण्यासाठी ब्रह्म नाव आलं. शिव काय नाव आलं, शिवम कल्याणम करोति इति शिव, जो कल्याण करतो म्हणून त्याला नाव आलं शिव. विष्णू व्यापनोति इति विष्णू, प्रत्येकामध्ये तो व्यापहून आहे, प्रत्येकात आहे म्हणून त्याला विष्णू नाव आलं. मग शेवटी काय झालं, प्रत्येकात कोण आहे, आत्माच आहे. कल्याण करणारा कोण आहे, आत्माच आहे. सर्वात मोठं कोण आहे, आत्माच आहे, हो की नाही? ज्ञानदात्री कोण आहे, सरस्वती, आत्माच आहे. बुद्धी देणारा चालवणारा कोण आहे, सगळ्याला चालवणारा कोण आहे, आत्मा, गणेशजी, ब्रह्मच आहे. तर सगळे देवता एकच आहेत, त्यांचं डिपार्टमेंट वेगवेगळं असल्यामुळे त्यांना नाव वेगवेगळं आहे. कळलं? तर काय इथं काय म्हणतायत, मोक्ष ब्रह्मज्ञान से होवे हे. आता त्या ब्रह्मज्ञानावर 11 नंबर लिहिलंय. 11 नंबर खाली पहा. 11 नंबर मध्ये काय,
कर्म और उपासना से चित्त की शुद्धि और एकाग्रता रूप ज्ञान के साधन होवे है, मोक्ष नहीं. हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. काही लोक काय म्हणतात, कर्म केल्याने मोक्ष होतो, उपासना केल्याने मोक्ष होतो. तर ते काय सांगत आहेत, एक श्लोक आहे. कशामध्ये? विवेक चूडामणी मध्ये एक श्लोक आहे, 8व्या अध्यायामध्ये 13वा श्लोक. चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तु उपलब्धये, वस्तु सिद्धी विचारेण न किंचित कर्म कोटिभिः. आपण जे काही कर्म करतो ना, तुम्ही कर्म करता ना, कर्म म्हणजे काय हो? हे हळूहळू प्रौढ व्हायला पाहिजे, परत पहिलीसारखंच राहू नये. कर्म आणि क्रिया, याचे कर्म कशाला म्हणावं, क्रिया कशाला म्हणावं? भरपूर प्रवचनात सांगितलंय मी, आले तुम्ही ऐकलंय. क्रिया डोळे बंद चालू करणे, जठराग्नी चालू राहणे, हो की नाही, याला क्रिया म्हणतात. जे ऑटोमॅटिक होतो, ज्याला तुमचे प्रयत्नाची गरज नाही, त्याला काय म्हणतात? क्रिया. कर्म म्हणजे काय? जिथं मन आहे, मनाने जे क्रिया करतात त्याला कर्म म्हणतात. आता सारखं आपोआप डोळे बंद चालू होणं हे क्रिया, पण देवाला पाहणं कर्म, टीव्ही पाहणं कर्म, टीव्ही पाहणं पाप कर्म, देवाला पाहणं पुण्यकर्म. जे वेदाने सांगितलेलं आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे, ते करणं याला पुण्यकर्म म्हणतात. जे नको करू नये म्हणून जे केलेलं सांगितलेलं आहे ते कर्म करणे म्हणजे पाप कर्म. तर इथं काय सांगत आहेत, तुम्ही आपण सगळेजण कर्म केल्यामुळे कोणतं सकाम कर्म केलं तर पुण्य आहे. म्हणजे मला इथं मंदिरात दान करतात की नाही, खूप सारे लोक पेटीत पैसे टाकतात. का टाकतात? देवा मला ₹1,00,000 मिळू दे, तुला ₹10 देतो, असं आहे ना आपण लोक. याला सकाम कर्म म्हणतात, सकाम दान म्हणतात. दान याच्यासाठी करायचं की बाबा मला माझं कल्याण हो, त्याला निष्काम कर्म म्हणतात. जसं तुम्ही इथे झाडू मारता की नाही, झाडू मारली की नाही दुपारी, तुम्ही भजन केले वर मंदिरामध्ये, हो की नाही? कशाला केले? लोक मला पाहावं याच्यासाठी नाही केलंय, माझं कल्याण व्हावं. ते निष्काम कर्म, ते निष्काम कर्म. मग त्या निष्काम कर्माने काय होतं? चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी म्हणजे काय? तुम्हाला सत्य वस्तू जाणण्याचा आवड निर्माण होतो. त्या कर्मामुळे तुम्हाला सत्य वस्तू भेटत नाही. चित्तशुद्धी होऊन इकडे जसं डिग्री MBBS झाल्यावर डॉक्टर होतो, पण 10वी झाल्याशिवाय MBBS करता येत नाही का हो? परत फक्त 10वी झाला तर डॉक्टर होईल का? नाहीये. तसं इथे 10वी म्हणजे कर्म, 12वी म्हणजे उपासना, MBBS झालं तर मग डॉक्टर, MBBS म्हणजे ज्ञान. कळलं का? तर कर्म हे निष्काम कर्म म्हणजे आपलं चित्त शुद्धी होते. तुम्ही असे कोटी कर्म केले, कोटी यज्ञ केले, अगदी करोडो जरी दान केले, पूर्ण पृथ्वी जरी दान केलं तरी तुम्हाला मोक्ष होत नाही. हे श्लोक सांगत आहे. काय सांगत आहे? वस्तुसिद्धी विचारेण न किंचित कर्म कोटिभिः. कोटी कर्म केलं तरी तुम्हाला मोक्ष होणार नाही. मोक्ष जे होतं ते वस्तू, सत्य वस्तूचा विचार केल्याने होतो. हे जे चालू आहे ना, हे विचार चालू आहे ना सत्य वस्तूचा, या सत्य वस्तूचा विचार केल्याने ज्ञान होतो, मग ज्ञानानंतर मोक्ष होतो, असं हे या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे काय? मोक्ष ब्रह्मज्ञानानेच होतो, तेच सांगत आहेत ते. कर्म आणि उपासनाने चित्तशुद्धी, कर्माने चित्तशुद्धी होते, उपासना केल्याने एकाग्रता येतो, एकाग्रता वाढते, आणि ब्रह्मज्ञानानेच मोक्ष होतो. पुढचा प्रश्न पहा काय म्हणतं? ब्रह्मज्ञान म्हणजे काय?
हो की नाही? ब्रह्मज्ञान म्हणजे काय ते सांगतात. ब्रह्मज्ञान सो ब्रह्मस्वरूप को यथार्थ जानना. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माचं स्वरूप कसं आहे तसं जाणणं. यथार्थ म्हणजे काय? जसं आहे तसं जाणणं. याला काय म्हणतात? ब्रह्मज्ञान. कसं आहे तसं जाणणं म्हणजे यांचं गोंधळ आहे ना, तेच सांगत आहेत ते. म्हणजे ते देव दिसणं, ते समाधी लागणं, हे जे बाकीचं गोंधळ आहे ना, चुकीचं ज्ञान नव्हे. आता गेटमधून एक व्यक्ती येत आहे, ते यांच्या कोलत्यांसारखंच दिसत आहे. आमचे श्रीकांत कोलते दिसत आहेत दुरून, पण ते श्रीकांत कोलते नाही आहेत. ते त्यांच्यासारखेच दाढी आहे, त्यांच्यासारखे कपडे नेसतात, त्यांच्यासारखेच केस आहेत. म्हणून हे श्रीकांत कोलते आले म्हटलं तर काय म्हणतील? आम्हाला येडे म्हणतील. या सही करा, या चेकवर म्हटलं तर त्यांना चालेल का? श्रीकांत कोलते म्हणजे जे श्रीकांत कोलते आहेत तेच श्रीकांत कोलते म्हणून जाणणे. जसं ते काम होतं तसं इथे ब्रह्म कसं आहे तसं जाणल्यानंतरच ब्रह्मज्ञानाने मोक्ष होतो असं सांगत आहे. आता विचारतात ते ब्रह्मज्ञान किती प्रकारचं आहे? पुढचा प्रश्न आहे, ब्रह्मज्ञान कितने प्रकार का है? ब्रह्मज्ञान परोक्ष और अपरोक्ष भेदते 2 प्रकार का है. म्हणजे स्टेप सांगितले. ब्रह्मज्ञान एकच आहे, पण लगेच एकदम डायरेक्टली ब्रह्मज्ञान होत नाही. म्हणून त्यांनी क्रम सांगितले. काय? एक परोक्ष ब्रह्मज्ञान आहे, एक अपरोक्ष ब्रह्मज्ञान, असे मुख्य 2 प्रकार आहेत. पुढे काय म्हणतात? परोक्ष ब्रह्मज्ञान सो क्या है? परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? आता मला सांगा, देव आहे का? आहे देव? कुठे आहे? कुठे? पाहिले नाही ना? हेच उत्तर आहे इथे. काय? परोक्ष ब्रह्मज्ञान सो क्या है म्हणजे सच्चिदानंद रूप ब्रह्म है ऐसा जो जानना सो परोक्ष ब्रह्मज्ञान है. म्हणजे देव कुठेतरी आहे, कुठे अजून माहित नाही आपल्याला, कुठेतरी आहे हे जेव्हा आपल्याला कळतं त्याला परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. परोक्ष म्हणजे काय? अक्षणात परम परोक्ष, म्हणजे इंद्रियाच्या आटोक्यात नाही येतो त्याला परोक्ष म्हणतात. आता त्या तुमच्या बाजीप्रभू चौकामध्ये काय चाललंय माहिती आहे तुम्हाला? का? तुमचे डोळे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, पण ते आहे की नाही तिथे? बाजीप्रभूचं का नाही? बाजीप्रभूचं अमेरिका आहे की नाही? पाहिलं तुम्ही? गेले आहे की नाही? पण कशावर? तुम्ही तरी पाहिलं नाही. कशावर? नाही, आता यांचा मुलगा अमेरिकेतच आहे. सांगितलं म्हणून नाही, यांचा कोलत्यांचे चिरंजीव जे आहे त्या अमेरिकेतच आहे. मग कोणीतरी अमेरिकेत जाऊन राहून आलेला आहे ना, मग तेव्हा काय म्हणतो आपण? हा आहे, अमेरिका आहे. प्रमाण पाहिजे ना आपल्याला, प्रमाण पाहिजे. तसं इथे सच्चिदानंद रूप परमात्मा आहे असं कोण सांगत आहे? कोण सांगत आहे? पुढे येतो ते काय? पहिलं काय गोष्ट म्हणाले? ते सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं ज्याला पक्क झालं त्याला काय म्हणतात? परोक्ष ब्रह्मज्ञान. आता तुम्हाला परोक्ष ब्रह्मज्ञान आहे की नाही चिंतन करा. परोक्ष ब्रह्मज्ञान आहे की नाही? सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं जर तुम्हाला पक्क झालं असेल तर समजायचं की तुम्हाला परोक्ष ब्रह्मज्ञान झालेलं आहे. आता ते सत म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, आनंद म्हणजे काय हेच माहित नाहीये, तर मग सच्चिदानंद ब्रह्म आहे हे कसं काय पकवणार आहे? हो की नाही? मग पुढे सांगतात हे त्याच्यावर टिप्पणी पहा. परोक्ष म्हणल्यावर 13 नंबर आहे. हो की नाही? परोक्ष काय आहे तिथे? परोक्ष ज्ञान तत्वमसी महावाक्यगत तत्पद के अर्थ को जनावता है याते सो अपरोक्ष अद्वैत ज्ञान विषय उपयोगी है.
हे पहा, हे पहिलं जे कला आहे थोडं कळायला कठीण आहे, पण कानावरून जायला पाहिजे. पुढे जो आहे जसं जसं तुम्ही ऐकत जाल ना तसं तसं क्लिअरिटी वाढत जाईल. काय आता इथं पहिल्यांदा ऐकत आहे तुम्ही परोक्ष ज्ञान, हो की नाही? मग ते परोक्ष ज्ञान आता सांगितलं, उदाहरण तरी सांगितलं. परोक्ष म्हणजे आपल्या इंद्रियाच्या पलीकडे जो असणारा पण आहे असं मानतो आपण. का? कुणीतरी तिथे जाऊन आलेलं आहे, कुणीतरी पाहिलेलं आहे. तसं जसं अमेरिकेमध्ये आमच्या कोलते साहेबांचे चिरंजीव जाऊन आले, पाहिलेले आहे, मग त्याच्यावरून आम्ही विश्वास ठेवू की अमेरिका आहे. तसं आमचे संतगण गुरुगण सगळेजण पाहिलेले आहेत सच्चिदानंद रूप ब्रह्माला, मग त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, म्हणून आम्हाला परोक्ष ब्रह्मज्ञान होतो. तेच पुढे सांगतात काय की सद्गुरु और सत्शास्त्र के वचन में विश्वास के रखने से परोक्ष ब्रह्मज्ञान. परोक्ष ब्रह्मज्ञान कशामुळे होतो? सद्गुरु आणि सत्शास्त्र यांच्यावर विश्वास ठेवल्याने परोक्ष ब्रह्मज्ञान होतो. मग परोक्ष ब्रह्मज्ञान जर होत नसेल तर त्याला कारण काय आहे? अविश्वास. गुरु जे सांगतो त्याच्यावर विश्वास नसेल, पुस्तक शास्त्र जे सांगतात त्याच्यावर जर विश्वास नसेल तर काय? परोक्ष ब्रह्मज्ञान होणार नाही. कळलं का? परोक्ष ब्रह्मज्ञान कधी होईल? सद्गुरु आणि सत्शास्त्र. सद्गुरु म्हणजे काय? आपण पाहिलंय. सद्गुरु कोणाला म्हणायचं? जो सर्व शास्त्राचा अध्ययन केलेला आहे आणि ब्रह्माचं ज्ञान अनुभूती त्यांना झालेला आहे, असे दोन्ही ज्यांच्याकडे आहे त्यांना सद्गुरु म्हणतात. म्हणजे आमचं संशय दूर करणारे. संशय कधी दूर करतील? सगळे शास्त्र वाचले असतील तर. आणि ब्रह्मज्ञान अनुभव असेल तर ब्रह्मज्ञान होणार आहे. ओके. आता सांगत होतो मी उदाहरण. कुणी खूप छान माझ्यासारखं खूप छान प्रवचन करत होता. मी करतो का माहित नाही मला, मी स्वतःला उपाधी करत आहे. कुणी एक पंडित जो आहे एका गावात जाऊन खूप छान श्रावणामध्ये जसं प्रवचन होतं तसं खूप छान महिनाभर प्रवचन केलं. केल्यानंतर ते गावचा राजा म्हणजे तिथला जो राजा होता त्याला खूप प्रभाव झाला. म्हणलं हा किती छान प्रवचन सांगतो, मग याला मी राजवाड्यात ठेवून घेतो. ओके. तसं जसं तुम्ही मला बोलून घेतले की नाही, जोडो लिंक करू, अजून काय बोलून घेतला त्यांनी. मग रोज राजा प्रवचन ऐकायचा त्याचा. किती वर्ष, 2 वर्ष 3 वर्ष ऐकला. ऐकल्यानंतर सुद्धा त्याला बदलच झाला नाही. ऐकताना छान वाटायचा, जीवनात काही बदल व्हायचा नाही. शेवटी 2-3 वर्ष झाल्यानंतर त्यांनी काय केला, त्या पंडितांना बोलवलं. म्हणाला तुम्ही रोज सांगता छान आहे, पण माझ्यात काही बदलावच होत नाही, याचं कारण काय सांगा, नाहीतर तुम्ही इथून निघून जाणार. आता त्या पंडिताला सवय पडली होती राजवाड्यात राहणं, भोग करणं, मस्त काय फिरणं, त्याला काहीच कमी नव्हतं. त्याला चिंता झाली काय करावं म्हणून. मग तो थोडं बाहेर फिरत असताना कोणीतरी एक फकड साधू भेटला, भगवाधारी फिरणारा. फकड साधू म्हणजे भिक्षा मागून इकडे तिकडे फिरणार. तो ज्ञानी होता. ज्ञानी कसं असतो सांगता येत नाही. नुसतं मठात बसलेले, भगवे नेसलेले, असे तसे हेच ज्ञानी असतात असं नाही आहे. कोण कुठं ज्ञानी असतो? वेड्यासारखं असतात ते. बालवत, उन्मत्तवत, पिशाचवत. ज्ञानीचे कसे? ज्ञानीचे 3 प्रकार आहेत. बालवत म्हणजे लहान बाळासारखं व्यवहार करणारे असतात. पिशाचवत म्हणजे अगदी उद्दांड असतात. उन्मत्तवत म्हणजे काय? त्याला काळजीची चिंता नसते, आरामात राहतात. तुम्ही बोलला काय, दिलं काय, नाही दिलं काय, असे चित्र विचित्र प्रकारे असतात ज्ञानी. मग हा काय केला, दुखी होता ना तो साधू. विचारला काय रे, काय तोंड जरा सुकलेलं आहे. तो म्हणला असं असं आहे, मी 3 वर्ष झालं राजवाड्यात राहतो, माझा राजा असं म्हणाले, आता मला काढतो म्हणतो, मग काय करायला पाहिजे, कारण हुडकून ये म्हणताय. ते कारण काय मला सापडे. तो म्हणतो ठीक आहे, तू मला तुझ्या राजाकडे घेऊन जा, मी उत्तर देतो म्हणतो तो साधू. तो घेऊन जातो त्याला राजवाड्यात, घेऊन जातो, राजासमोर थांबतो. तो साधू म्हणतो काय झालं राजेसाहेब? राजेसाहेब सरळ सांगतो असं असं आहे. तो काय म्हणतो, 2 दोरी घेऊन या म्हणतो. दोरी ते गाईला जसं म्हणतात ना, मोठी दोरी, तशी दोरी घेऊन येतात.
मग तो काय म्हणतो, राजासाहेब तुम्ही हात पाठीमाग करा. राजाचा हात बांधतो कोण, साधू. मग तू पंडित असतो की नाही, तू पण पाठीमाग हात कर, मग पाठीमाग हात कर. तो बांधतो. साधू काय म्हणतो, आता तुम्ही तुमच्या दोरी सोडून घ्या. समोर असलं तर कसं तरी सोडून घेतले असते. पाठीमाग आहे, आता याचं पाठीमाग त्याला थोडी दिसणार आहे, त्याला नाही दिसणार. सोडवायचं कसं, प्रयत्न करतात, शक्यच नाहीये. शेवटी तो काय करतो, साधू स्वतः सोडवतो. मिळालं का उत्तर, मग तो राजाला, जो स्वतः बांधून घेतलेला आहे तो दुसऱ्याला कसं सोडवू शकतो, जो स्वतः मुक्त आहे तो सोडू शकतो. तसं गुरु त्याला म्हणावं ज्याने स्वतः मुक्त आहे, ब्रह्मज्ञान झालेला आहे, तो आपल्याला ब्रह्मज्ञान करून घेऊ शकतो. तो स्वतःच रडत आहे, तो काय ब्रह्मज्ञान करून देणार आहे, स्वतःच दुःखी आहे, अजून त्याला प्रपंचाचा मोह आहे, हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे. तो कधीही आपल्याला मुक्त करू शकत नाही. जो स्वतः मुक्त आहे तोच करू शकतो. त्यामुळे ते काय, त्यांना सद्गुरू म्हणतात. सत्य जाणलेल्यांना सद्गुरू म्हणतात, सत्याचं ज्ञान झालेल्यांना सद्गुरू म्हणतात. तसे सद्गुरू आणि त्या सत्याचंच ज्ञान करवणारे जे ग्रंथ आहेत त्यांना सत्शास्त्र म्हणतात. खूप शास्त्र आहेत, 12 शास्त्र आहेत एकूण. 6 आस्तिक आहेत, 6 नास्तिक आहेत. आस्तिक नास्तिक म्हणजे वेदांना मानणारे आस्तिक, वेदाला न मानणारे नास्तिक, असे 2 कॅटेगरी आहेत. आस्तिक, वेदाला मानणारे आस्तिक, ते आपण घ्यायला पाहिजे. हे बौद्ध धर्म वगैरे सगळे नास्तिक आहेत. शंकराचार्यांनी फक्त एका वाक्यात त्याचं खंडन केलेलं आहे, जेव्हा वेद मानत नाहीत आम्ही यांच्याशी चर्चा करत नाही. का, कॉन्स्टिट्यूशनच मानत नाही तर कोर्टात काय करणार आहे? कोर्टात गेल्यावर ते नियम पालन केलं पाहिजे ना. हे मी नियम मानत नाही म्हणलं तर त्याचं काय करणार तुम्ही? तसं इथे ते नास्तिकांना 6 सोडून टाका. आस्तिक मध्ये जे 6 आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी पूर्ण सत्य जाणलेले नाहीये, अर्ध म्हणजे त्या मार्गात होते ते, पण पूर्ण जाणले नाही. शेवट जाणलेले म्हणजे वेदांत, त्यांना उत्तर मीमांसा म्हणतात. उत्तर मीमांसा कुठले कुठले 6 शास्त्र आहेत? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा. मीमांसा म्हणजे विचार, पूर्व मीमांसा म्हणजे वेदाचा पूर्व भागाचा विचार करणे, याला पूर्व मीमांसा म्हणतात. वेदाचा शेवटचा उत्तर भागाचा विचार करणे याला उत्तर मीमांसा म्हणतात. त्या उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांत. कळलं? तर त्या वेदांतादींना सत्शास्त्र म्हणतात. कळलं? तर या दोन्ही शास्त्रावर, म्हणून कधीही ग्रंथ वाचत असताना चांगल्या माणसांनी अगोदर ते त्याचं छानबीन करून पाहिलं पाहिजे. सज्जन जो व्यक्ती आहे कुठलाही ग्रंथ पाहत असताना त्याला विचारसागरमध्ये येतो, श्री विचारसागरमध्ये अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? अधिकारी विषय प्रयोजन संबंध, याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. अनुबंध चतुष्टय वेगळे, साधन चतुष्टय वेगळे. साधन चतुष्टयमध्ये विवेक, वैराग्य, समाधी, सत्संपत्ती, मुमुक्षुता हे सर्व विचारसागरमध्ये येणार आहे. अनुबंध चतुष्टय म्हणजे मी या ग्रंथाला अधिकारी आहे का? अधिकार. विषय, विषय म्हणजे काय? हे ग्रंथ वाचल्याने मला काय मिळेल? प्रयोजन, हे काय सांगतो ग्रंथ, काय सांगतो विषय, काय भेटेल ते प्रयोजन. संबंध, संबंध म्हणजे काय? हे कशाच संबंधित आहे हे सगळं माहिती करून मग त्या ग्रंथात प्रवेश करायला पाहिजे. सगळे ग्रंथ वाचू नये, नाहीतर काय चुकीचं ज्ञान होईल. त्यासाठी तर त्यांनी सत्शास्त्र म्हटलेलं आहे. तर ज्यांना सद्गुरू भेटलेले आहेत, ज्यांना सत्शास्त्र भेटलेलं आहे आणि त्याच्यावर ज्यांचा विश्वास आहे, तो विश्वास कसा येईल? पुण्य असेल तर विश्वास येईल. भलत्या ठिकाणी काय 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 शिकून आलेला असेल, मग तो म्हणतो तिथं असं सांगितले, इथं असं सांगितले, तुम्ही असं सांगता, काय नाही, मग ते अविश्वास होतो. त्यासाठी इथे विश्वास, सद्गुरू आणि सत्शास्त्रामध्ये जर विश्वास असेल तर परोक्ष ब्रह्मज्ञान होतो. किती वेळ झाला आहे? अजून 5 मिनिट.
परोक्ष ब्रह्मज्ञान से क्या हुए, पण आता परोक्ष ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आपलं काय होईल हा प्रश्न आहे. परोक्ष ब्रह्मज्ञान झाल्याने काय होईल, असत्वापादक आवरण की निवृत्ती होवे है. खाली दिले पहा 14 नंबर काय, ब्रह्म नहीं है इस रीति से ब्रह्म के असत भाव का आपादक कहिए संपादक आवरण असत्वापादक आवरण है. म्हणजे अगोदर काय म्हणत होतो आपण, देव नाहीये, ब्रह्म नाहीये, ही जी बुद्धी होती ती या सद्गुरू आणि सत्शास्त्रांच्यावर विश्वास ठेवल्याने तो बुद्धी जाते. आता काय म्हणतो, आहे देव आहे, सच्चिदानंद रूप ब्रह्म देव आहे. म्हणजे अगोदर नाही म्हणायचं जे होतं ते नाश होतो, त्यालाच असत्वापादक आवरणाची निवृत्ती असं म्हटले. आता हे परोक्ष ब्रह्मज्ञान केव्हा पूर्ण होईल, म्हणजे मला परोक्ष ब्रह्मज्ञान झालेलं आहे हे कसं ओळखायचं, तर ते सांगतात 6 नंबर पेजवर पहा, परोक्ष ब्रह्मज्ञान ब्रह्मनिष्ठ गुरु और वेदांत शास्त्र के अनुसार ब्रह्म स्वरूप के निर्धार किए पूर्ण होवे है. काय म्हणतात, ब्रह्मनिष्ठ गुरु आणि वेदांत शास्त्र या दोन्हींच्या अनुसार, दोन्ही जसे सांगितलेले आहेत तसं ब्रह्माच्या स्वरूपाचं निर्धार म्हणजे निश्चय, हलणार नाही. निश्चय म्हणजे काय होत, संशय रहित. हा, पुढे कुणीतरी येऊन म्हणाला काय वेगळंच सांगितला, अरे हो असं होऊ नये, नाही हे जे आपण पूर्ण विचार करून, व्यवस्थित विचार करू, गुरूंवर शास्त्रावर विश्वास ठेवून त्याचं पक्क करून घेतलंय. काय, ब्रह्म म्हणजे असा असतो, कसा असतो, सत चित्त आनंद स्वरूप असतो, तोच ब्रह्म आहे आणि हे पक्क आहे असं जर आपल्या मनात असेल तर समजायचं आपल्याला परोक्ष ब्रह्मज्ञान झालेलं आहे. कळलं का? पुढे जायचं, पुढे भरपूर आहे अजून. आता परोक्ष आणि अपरोक्ष सांगितले होते ना. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष, परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष, डोळ्यासमोर नाहीये. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, डोळ्यासमोर आहे. आता माझ्यासमोर जगदंब साहेब आहेत की नाही, प्रत्यक्ष आहेत, त्यांचे विशेष अप्रत्यक्ष, म्हणजे त्यांचे विशेषाचं ज्ञान परोक्ष, यांचं ज्ञान अपरोक्ष. तसं सच्चिदानंद रूप ब्रह्म सध्या काय आहे, परोक्ष. आता अपरोक्ष म्हणजे काय ते आपण उद्या पाहूया, कारण खूप मोठ्या 4 प्रश्न आहेत, प्रत्येकामध्ये 4 प्रश्न आहेत. तुम्ही इंटरेस्ट देऊन याचं थोडं सगळं मॅप बीप करायला पाहिजे, डायग्राम आखाडा. कसं, पहिलं काय, पुरुषार्थ म्हणजे काय, दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती, यालाच काय म्हणतात, मोक्ष. मोक्ष कशाने होतो, ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान किती प्रकाराचे, परोक्ष अपरोक्ष. आता पुन्हा अपरोक्ष मध्ये दृढ आणि अदृढ असे 2 येणार आहेत. सगळं ते कॅटेगरी आहे, ते सगळं तुम्ही व्यवस्थित टिपून घेतला म्हणजे तुम्ही रोज पाहिला, जितकं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तितकं डोक्यात बसेल. मी एकदा आला वाचून दुसऱ्या दिवशी काय परोक्ष आणि काय अपरोक्ष असं होतो. प्रयत्न करायला पाहिजे, माणसाने प्रयत्न करायला पाहिजे. पहिल्यांदा कधीही येणार नाही, एवढे आपण स्वामी विवेकानंद नाही, चित्तशुद्धी नाही, म्हणून पेशन्स ठेवलं पाहिजे. म्हणजे काय, शांत. हो आज नाही कळणार, उद्या कळेल, परवा कळेल, नंतर कळेल. मग एकदम घाबरायचं नाही, काय बाबा सगळ्यांना कळत आहे मलाच कळत नाही, कसं होणार. हळूहळू आम्ही 10-12 वर्षानंतर एवढं सांगत आहे, सगळं घरदार सोडल्यानंतर, ऐकल्यानंतर. मग तुम्ही तिकडं संसार आहे, इकडं मठ आहे, परत काय काय आहे, त्याच्यातूनही कळणं म्हणजे कठीण जातो. वेळ दिला, मन द्या, शरीर संसाराला द्या तिकडे, हो शरीर संसाराला द्या, मन ह्याच्यात राहू द्या. मन दिला तर 100% होतो. तर सद्गुरूंच्या कृपेने आम्हा सर्वांना काय हो ते ज्ञान हो, हरी होत असत.